नमस्कार मंडळी. रोजच्या जेवणामध्ये भाजी आमटी तर आपली असते, पण रोज रोज आमटीला काय करायचं याचंही टेन्शन खूप असतं. मी ना आज मोड आलेल्या वाटाण्याची आमटी केली होती. खूप छान आमटी लागते मोड आलेल्या हिरव्या वाटाण्याची. तर आम्ही हिला मोड्याची आमटी असं बोलतो, म्हणजे कोल्हापुरी पद्धत. आणि कोणतंही वाटण किंवा झंझट न करता ही आमटी होते बरं का. पण चव इतकी भारी की मटणाचा रसाही याच्यासमोर फिका पडेल. व्हेज लोकांसाठी ही आमटी एकच नंबर. मला तर वाटाण्याची आमटी भरपूर आवडते. अशी पौष्टिक मोड आलेल्या वाटाण्याची आमटी तर एक नंबर लागते. बघा, हा हिरवा वाटाणा आहे आणि छान असे याला मोड आले आहेत. ह्याच मोड्याची आपल्याला आज आमटी करायची आहे आणि कोणतंही वाटण घाटण वगैरे काहीच करायची गरज नाहीये. फक्त आपल्याला कांदा टोमॅटो मध्ये ही आमटी करायची आहे आणि ती कशी करायची ती मी तुम्हाला आता दाखवते. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे. वाटाणे आपल्याला इथे शिजवून वगैरे काहीच घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आपण फोडणीला घालायचे आहेत. एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलं, जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर मी तुम्हाला मगाशी दाखवला तो सगळा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. 3 मीडियम साईजचे कांदे यामध्ये बारीक चिरून टाकलेले आहेत. तुम्ही 2 मोठे घातलात तरी चालेल. कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर. कांदा परततानाच आमटीच्या चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे. कांदाही पटकन परतेल. ही आमटी सकाळची कितीही घाई गडबड असली तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता, किंवा दुपारी संध्याकाळी जेवणासाठी तुम्ही झटपट बनवू शकता अशी आमटी. रोजच्या जेवणामध्ये आपली भाजी आमटी असतेच. रोज काय जेवणाला बनवायचं ह्याचंच खूप मोठं टेन्शन असतं. तर इथे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकले. तेही छान आता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो आणि कांदा छान 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. मीठ टाकलं आहे त्यामुळे ही प्रोसेस लवकर होते. कांदा टोमॅटो विरघळण्यास मदत होते. आता या कांदा टोमॅटोला 1 मिनिटभर झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ द्यायची आहे. मस्त ग्रेव्ही तयार होते याची. हीच अशी नाही, कोणत्याही कडधान्याची तुम्ही याची मोड आणून आमटी करू शकता. मटकी, अख्खा मसूर किंवा चवळी, कोणतेही कडधान्य तुम्हाला आवडतात ते. ही पद्धत जर करून तुम्ही आमटी केलात की कोणतंही वाटण न घालता अप्रतिम चव होते. त्यामध्ये कांदा टोमॅटो छान मऊ झाल्यावर परतून घेतला आणि अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे. तिखट मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अजून जर चटणी टाकायची असली तर यामध्ये टाकू शकता, खूप छान होते. आमच्याकडे काही मंडळ असे आहेत त्यांना जास्त तिखट नाही आवडत. तर इथे मी मोड आलेले सर्व वाटाणे यामध्ये टाकलेले आहेत. मोड आलेला हिरवा वाटाणा 1 मिनिटभर चटणी मिठामध्ये छान परतून घ्यायचा. असे वाटाणे चटणी मिठात परतले की त्याची चव आमटीमध्ये खूप छान लागते. आमटी ही चवदार होते. बघू शकता किती कमी साहित्यात आणि झटपट, कोणतंही झंझट न करता अप्रतिम चवीची आमटी कशी करायची ते मी तुम्हाला आज दाखवली आहे. ह्याची चव मात्र खूप भारी होते बरं का. गरम गरम भातासोबत, भाकरी चुरून खाऊ शकता, चपाती सोबत तर एक नंबर लागते. मला खरं सांगायचं म्हणजे कोणत्या भाजीचीही गरज लागत नाही अशी आमटी असली की. तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. वाटाणे छान परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी घातलं. पाणी घालताना एक तांब्याभर तर पाणी घाला यामध्ये. जे कसे वाटाणे थोडेफार शिजून आमटी थोडी कमी होते, नंतर पाणी वरून घालायचं म्हणजे चव पूर्णपणे जाते. त्यामुळे पाणीच घालताना आधीच जास्त घाला. खरं तर एवढ्याच जिन्नसमध्ये ही आमटी एक नंबर होते. पण आणखीन त्याला चव वाढवण्यासाठी एक मसाला घालायचा आहे, तो आहे किचन किंग मसाला. 1 चमचाभर घाला. मस्त अशी गावरान चवीची आमटी तयार होते. घरभर असा वास घमघमतो ना, भूक नसणारेही पळून येतील जेवायला. आणि जरी घरी कोणाला वाटाण्याची आमटी आवडत नसेल किंवा वाटाणा आवडत नसेल, त्यांना वासाने राहणार नाही, जेवायलाही लगेच बसतील आणि आमटीचा टोप संपल्याशिवाय राहणार नाही. मात्र मी गॅरंटी देऊन सांगते, एकदा जर आमटीला छान अशी उकळी आली की 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर आपल्याला आमटी छान शिजवून घ्यायची आहे. हे वाटाणे लगेच शिजतात, अजिबात गाळ करायचा नाही. अख्खे वाटाणे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. एक वेगळीच चव आहे आणि वेगळाच फ्लेवर येतो आमटीला. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही, कारण यात अजून काही घालायची गरज नाही. तर मंडळी, ही आमटी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही करता का? तुम्हाला याची चव माहिती आहे का? मला नक्की सांगा. करत नसाल तर नक्की एकदा करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. धन्यवाद.